नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल, प्रशासनाला कारवाईचे आदेश। 580 बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता। मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 2016 ते 2024 दरम्यान 100हून अधिक शिक्षकांची भरती। नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यात धक्कादायक आरोप। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 34,000 कर्मचाऱ्यांचं वेतन 2 महिन्यांपासून रखडलं। केंद्र आणि राज्य सरकारने निधी न दिल्यामुळे पगार रखडल्याचं समोर। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा। उपचार देण्यात हलगर्जीपणा झाला का याचा तपास। धनंजय मुंडेंना कराड नकोस होता, तो मुंडेंची सर्व गुपितं बाहेर काढणार होता। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवा दावा। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। चैत्यभूमी इथल्या कार्यक्रमातील नाराजी नाट्याचे पडसाद उमटणार का याकडे लक्ष। भारतीय शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीची उसळी। डॉलरच्या तुलनेत रुपयाही मजबूत। मुंबईतील पाणी टंचाई आणि गढूळ पाण्याविरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक। आजपासून महापालिका कार्यालयांवरती हंडा मोर्चा। एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, उर्वरित 44% पगार आज मिळणार। एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश। चौदा वर्षांची प्रतिज्ञा फळाला। हरियाणातील कैथलच्या रामपाल कश्यप यांना पंतप्रधान मोदींनी स्वतः घातले बूट। मोदींकडून भेटीचा व्हिडिओही शेअर। तुळजापूर ड्रग प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल होणार। 35 पैकी 14 आरोपींना बेड्या तर 21 अजूनही फरार। ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचंही उघड। नागरिकांच्या हरकतींमुळे मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम लांबणीवर। वाहतुकीमध्ये बदल करून पूल बंद करण्याबाबत 4 दिवसात निर्णय। भारतीय हवामान विभागाची आज पत्रकार परिषद। यंदाच्या मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर होणार। आयपीएलमध्ये चेन्नईने केला लखनौचा 5 विकेट्सनी पराभव। 11 चेंडूमध्ये 26 धावांची मॅच विनिंग खेळी करणारा महेंद्रसिंग धोनी ठरला प्लेअर ऑफ द मॅच। प्ले ऑफच्या आशा पल्लवित झाल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।